मी प्रवीण हरिभाऊ कापशे 1995ला मी भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष होतो. त्याचपासून आजपर्यंत सगळ्या निवडणुकीत मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे. पण आता जी अजितदादाला उमेदवारी मिळाल्यापासून जी जनतेत ती विश्वास व्हायला लागला की घरचा माणूस आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अजित बाप्पासाहेब पिंगळे यांना निवडून द्यावं ही सगळ्या जनतेला विनंती. मी माणिक गोंधर, भारतीय जनता पार्टीचा तालुका सरचिटणीस कळंब. सर्वसामान्य घरातला मुलगा आहे तो आणि सर्व धाराशिव कळंब मधल्या लोकांना असं वाटलं एकनाथ शिंदेला बाण मिळाला आणि तीच बाण अजितदादा पिंगळेला दिला. त्यामुळे सर्वसामान्य जनता खुश आहे, पदाधिकारी खुश आहेत आणि महायुतीचे तर त्याच्यापेक्षा जास्त खुश आहेत. आम्ही विकासावर मत मागणार. विकास काय केला? पहिल्या आमदारानं नुसते 2 तालुक्यातले 2 गुत्तेदार सांभाळले, टक्केवारी खाल्ली. काय ह्याच्या पुढचं काढण्यासाठी नप प्रशासनामध्ये कोणाची सत्ता नव्हती, अधिकाऱ्याची सत्ता होती. अधिकाऱ्यावर दबाव आणला की आचारसंहिता तर काम करू नकोस. ते हायमास्टर लॅम्प सुद्धा काढू दिलं नाही त्यांनी, आमदार साहेबांनी. तालुका खरेदी विक्री संघाचा माजी चेअरमन बोलतो. हा उमेदवार यांना उमेदवारी का द्यावी तर त्याच्या पाठीमागचा उद्देश की वयाच्या 11व्या वर्षापासून की ज्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार नाही त्या व्यक्तीने शिवसेना मनामध्ये काय माहीत नाही पुढं काय होणार आहे तरीसुद्धा एक निष्ठेने आजपर्यंत शिवसेनेची तळमळीने सेवा केली. त्या व्यक्तीला ओमराजे निंबाळकर असो यांनी त्यांच्यावर कायमस्वरूपी अन्याय केला म्हणून पक्षाने यावेळेस त्यांना उमेदवारी दिली. ती या कळंब उस्मानाबाद मतदारसंघाच्या अतिशय हितासाठी झालेली आहे निवड आणि ही जनतेला सुद्धा अतिशय उत्तम असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे.